पंचमहाभूत उत्पन्न कशी झालेली आहेत तर ते म्हणले बा ही 5 भूत तमांशाचा परिणाम आहे. म्हणजे कोणत्या तमांशाचा म्हणजे मायेच्या तमांशाचा. म्हणजे माया कशी आहे म्हटले ती सुद्धा 3 गुणांनी युक्त आहे. म्हणून सत्वगुण रजगुण आणि तमगुण गुणांनी युक्त कोण आहे माया. त्यातल्या तमगुणाचा परिणाम पंचमहाभूत आहे आणि 5 भूतांचं हे जगत झालं. जमलं का नाही झालं म्हणजे हे जगत झालं. तर ते म्हणजे मायाच्या तमांशाचं दर्शन होत नाही भूतांचं होतं. बरोबर आहे. सगळ्यात छोट्या भूताचं बी दर्शन घडत नाही जाणलं जात आहे. आता हे आकाश नावाचं भूत सगळ्यात सूक्ष्म आहे का नाही सगळ्यात मोठं कुठं तो आपल्याला ते म्हणजे आकाश कसं काय निर्माण झाले पोकळी म्हणजे माया कार्य म्हणजे हे दिसत तर नाही. हे दिसत नाही तर ह्याची आई कशी दिसल. आकाशाची आई कोण माया. मायेचा तमगुण तो सुद्धा अत्यंत सूक्ष्म आहे. आणि तमगुण जर सूक्ष्म असेल तर रजगुण त्याहूनही सूक्ष्म आणि सत्वगुण मायेतला त्याहूनही सूक्ष्म. त्या सत्वगुणात ईश्वर भाव आहे. ईश्वर कुठे आहे म्हणून ईश्वर डोळ्याला दिसत त्याच्याही पलीकडे गेला पलीकडे. आणि त्या या मायेला माया किंवा अविद्याशी नावं येतात तिला. त्या मायेच्याही पलीकडे मी राहतो. तुम्ही राहता का नाही पाहून घ्या. पण मी कुठे राहतो मायेच्या पलीकडे राहतो. इंद्रियांनी पराण्यावर इंद्रियभ्य परम मनसस्तु परा बुद्धे यो बुद्धे परतस्तु सहा. भगवद्गीता सांगते मी कुठे राहतो मी त्याच्याही पलीकडे आहे. त्याच्या पलीकडे राहतो म्हणण्यामध्ये सूक्ष्मता सांगायची बरं. नाहीतर मी इथेच पुरून उरलेलो आहे. बाप रुक्मादेवरू पुरवणीवरला सभाजू भरला माझे हृदय गे माये. माऊली म्हणतात तसं. तर या सूक्ष्म चैतन्यापर्यंत पोचण्यासाठी एवढी सगळी धडपड आहे. आता तुम्ही अध्ययनाला तरी लागले पण जे अध्ययनाला लागलेलेच नाही तर ते या मायेच्या कार्यामध्ये खुशाल रंगाळलेले आहेत आणि जीवन मृत्यूच्या लाटावर स्वार आहेत. आता जन्माला आले आता मरतील आणि मेल्यानंतर परत जन्मतील आणि परत दुःख भोगत राहतील. लक्षात ठेवा बरं. त्यात माझा नंबर नको लागायला असा विवेक जागा करा. हे बाकीच्यांचं कारण प्रत्येक जण आपापल्या कर्माने जाणार आहे. त्याला कोण काय करणार आहे. कोणाला सांगितल्याने कोणी ऐकत नाही. जर तुमच्या बुद्धीनेच ऐकलं तर फरक पडू शकतो. काय म्हणतात सांगा पुढे. म्हणजे उपादानाच्या व्याख्यात त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. घटात जसं मृत्तिका हे कारण आहे आणि मृत्तिके वाचून घट राहत नाही म्हणून ते मृत्तिका ही घटाचं उपादान कारण आहे. त्याला इतर कारण पण आहे. दंड कुलाल चक्र हे कारण आहेत पण ते निमित्त कारण असं म्हटलेलं आहे. बरोबर. आता कारणाचे 2 प्रकार होऊन गेले निमित्त कारण आणि उपादान कारण. जे कार्यात प्रवेश असतो त्याचं नाव उपादान आणि ज्याचा कार्य उत्पत्तीत सहभाग असतो तो निमित्त कारण. पुढे सोपं आहे हो. फार शास्त्र अवघड नाही. आपल्याला काय शास्त्र अवघड आहे. अवघड असेल तर सांगा नक्की काय कळालं नाही. कारण तुम्ही अभ्यास केला तरच शंका येणार आहे. मग तुम्ही विचारू शकता महाराज हे नाही कळालं मी सांगतो ना तुम्हाला शंका तर आली पाहिजे ना. बरोबर काय नेमसेत आहे. तुम्हाला शंका आली पाहिजे. शंका की काय आहे नक्की काय आणि मग त्या शंकेचं उत्तर द्या. कसली बी येऊ द्या पारा अगदी हलकी ते म्हणजे लोक हसतील हसू द्या. असले लोकांच्या हसण्याने त्यांचे दात दिसतील पण आपल्या बुद्धीची समज त्याच्यामुळे नाही निघू शकत. शंका जर गेली तरच नाही तर पुन्हा तीच कुरूप करते. कुरूप केलेली शंका खराब असते. आणि सगळे निशंक झाला. तुम्ही ज्या वेळेला निशंक व्हाल ना त्यावेळेला तुम्हाला स्पष्ट होईल की काय परमार्थही कळावा आणि संसारही कळावा. कळाल्यानंतर त्याला हात लावावा. अग्नी कळाला नाही हातात घेतला तर काय होईल. अग्नी कळावा आणि कळल्यानंतर त्याच्यापासून कसा तो दूर राहतो हा त्याचा युक्तिवाद आहे. तो काय कसा काय राहायचं तो त्याच्या बुद्धी. कारण हे संबंध कोण करतं संसाराचा बुद्धी करते. म्हणून बुद्धीने तिथं विवेक तयार करावा लागतो. हे संसारात राहिला तर कसा राहिला शरीरातच शरीराचं आहे ते पण बुद्धीने विवेक तयार होतो आणि विवेकाने राहिलेला पुरुष हा
दुःखाला प्राप्त होत नाही. अविवेकीच दुःखाला प्राप्त होतो. चला. रज्जूपै चैतन्य त्याच्या अविद्येच्यापासून सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती झाली आणि साक्षी चैतन्य आश्रित विद्येपासून सर्पज्ञानाची अनिर्वचनीय उत्पत्ती झाली. अशी त्याच्या शंकेचं उत्तर श्री गुरूंनी त्याला सांगितलेलं आहे. आणि अनिर्वचनीय मानल्याशिवाय म्हणजे इतर कोणत्याही ख्यातीचा जर विचार केला तरी त्याने ते सिद्ध होणार नाही. म्हणून शिष्याला सांगितलं इतर ख्यातीचा तू विचार कर म्हणून. तर इतर ख्यातींचा बी केला होता पाठीमागे ना. हो ऐकूया. आता 12व्या शीर्षकामध्ये त्यांनी सांगितलं अनिर्वचनीय शब्दाविषयी शिष्याची एक शंका आहे ती त्यांची विचारली. अनिर्वचनीय ख्यातीचा विचार करता सत्ता म्हणजे सत आणि ख्यातीचा विचार करता रजत होते त्याचं ज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे. सत्ताहून विलक्षण असं अनिर्वचनीय म्हटलेलं आहे. पण त्याला त्याचं म्हणणं आहे सत्ताहून विरुद्ध म्हणजे असं म्हणायला पाहिजे. विलक्षण म्हणजे असं म्हणा. महाराज तुम्ही असं करा, तुम्ही जे पाठीमागा अनिर्वचनीय शब्द केला की सला सत म्हणत नाही, असंच म्हणत नाही, सतही म्हणत नाही ना असंच म्हणत नाही. शब्द किती तुमच्याजवळ? दोनच आहे. सत तरी म्हणा नाही तर असत तरी म्हणा. पण सताहून विलक्षण आहे पण असंच नाही आणि असताहून विलक्षण आहे पण हे जरा चमत्कारिकच वाटतं. अशा प्रकारची भाषा वापरली त्यांनी शंका घेताना. पण तसं काही नाही, त्याच्यात वेगळीकता वाटण्याची काही कारण नाही. अर्थ चांगला कळाला ना मग लक्षात येईल. चला. श्री गुरुजी सांगितलं तू जसं अनिर्वचनीय शब्दाचे अर्थ समजतो तसा अर्थ नाहीये. ज्याचा त्रिकाला बाध होत नाही त्याला आम्ही सत म्हणतो. आता हे पुन्हा पुन्हा आम्हाला तेच सांगावं लागेल तुला की सत आणि असताचं लक्षण कळायला पाहिजे. नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी ही किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. पदार्थाची नुसती तशी नाही सिद्धी होत, मग त्याचं लक्षण करावं लागेल. सत कशाला म्हणतात? चैतन्य सत कशाला म्हणतात? ओंकार असत कशाला म्हणतात? तिकडे ओम असत कशाला म्हणतात? ज्याचा ज्याची प्रतीतीच येत नाही. बाद होता असा नाही. बाद होता हा अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ. आणि असत पदाचा अर्थ काय आहे? अप्रतीती. आणि दृष्टांत कोणता आहे? ओंकार ओम. दृष्टांत कोणता आहे असताला? वंद्यापुत्राचा. वंद्यापुत्र भेटला का कोणाला? नाही भेटला. भेटणार नाही. तर त्याचा केवळ शब्द आहे, नाम मात्र. त्याला आपण नाम मात्र म्हणजे त्याचं नाव असत असं आहे. पण असत आणि सत या पदांची लक्षणं लक्षात ठेवा कायमस्वरूपी. ज्याचा तिन्ही कालात बाधच होत नाही असा एकमेव एकच पदार्थ आहे. कोणता लोंढे ताई? ब्रह्म. करेक्ट. हे कळायला पाहिजे तुम्हाला की ज्याचा तिन्ही कालात बाधच होत नाही एकच पदार्थ आहे असा ब्रह्म. आणि दुसरा आहे शिंदेताई आत्मा. बरोबर? मागच्या शिंदेताई आत्मा आणि एकच आहे. म्हणजे आत्म्यालाच ब्रह्म म्हणतात, ब्रह्मालाच आत्मा म्हणतात, त्यालाच चैतन्य म्हणतात. चैतन्य कोणाच नाव आहे? ब्रह्माचं. म्हणजेच ब्रह्म आत्मा चैतन्य. तरी हे जे आहे ना, ज्या वेळेला असा एकमेव पदार्थ झाला तो सत एकच झाला. आता दुसरे राहिला असत. असत झाला तो वंद्यापुत्र. आता ब्रह्म आणि वंद्यापुत्र लक्षात आले का? हे दोन पदार्थ घेतले. हे दोन पदार्थात जगत बसत नाही आणि सर्पही बसत नाही. आणि पदार्थ प्रतीती आली ना, मग पदार्थ प्रतीती आल्याने आमची काय अडचण झाली? तर आमची अशी अडचण झाली की आम्ही त्याला सत समजायला लागलो. घर दिसतंय ना, हो म्हणजे मग खरं आहे. सोनं दिसतंय ना, म्हणजे खरं आहे. पैसे दिसतात ना, खरं आहे. अहो दिसतात हे व्यवहार सिद्ध करतात, खरे नाही. व्यवहार सिद्ध होणं आणि खरं असणं याच्यामध्ये काय? मग ते काही अडचण नाही. पदार्थ दिसले ते काही अडचण नाही. व्यवहार सिद्ध झाला. आणि तो व्यवहार मी कुठपर्यंत चालणार आहे तुमचा? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंतच आहे. आत्तापर्यंत कोट्यावधी लोक मेली, बरोबर आहे का नाही? कोट्यावधी जन्माला आली. ज्या वेळेला तुमचं माझं बी तेच झालेलं आहे. मागं आपण शरीर घेतलं त्यावेळेस आपलं ते शरीर राहिलेलं किती चांगलं होतं किती खराब होतं हा विषय सोडून द्या. कारण एका मागे आपले मानवी शरीरसुद्धा अनेक झाली मागची.
त्यावेळेला सुद्धा असाच प्रपंच होता. त्यावेळेलाही घर होतं, पत्नी होती, मुलं होती, असे होती. जाताना परत म्हणत बी होते की चालले का हो तुम्ही. पण आम्ही ते सोडून इकडे आलो. त्यावेळेला आता त्यांच्याविषयी आम्हाला काय खेद वाटत का? मागच्या प्रपंचाचं खेद आहे आपल्याला काही नाही. आणि आत्ताच्या ह्या प्रपंचाचा आहे हा घोटाळा आहे. आणि हा आहे का आहे? सत्य आहे म्हणून बस. आणि आता तुम्ही म्हटले की काही नाही, हा मिथ्या आहे म्हणजे खोटा आहे. कसा खोटा आहे? स्वप्नाप्रमाणे. स्वप्न पडलं का नाही? स्वप्न पडलं त्यावेळेला स्वप्नात स्वप्न खरं वाटलं आणि त्याच्यामध्ये तो व्यवहारही केला त्याने स्वप्नामध्ये. आणि जागा झाल्यावरती तसा स्वप्नात त्याची 1 कोटीची चोरी झाली. किती? 1 कोटीची. जागृतीत काय बॉम्बा मारायला बरं तो. आणि तिथं स्वप्नात 1 कोटीची चोरी झाल्यावरती तो तिथं बोंबलतच होता तो. आणि बोंबलत होता तर बायकोने जागं केलं, उठा तुम्हाला अशी सवय काय बी पाहता. आणि उठल्याबरोबर तिथं म्हटलं, कशाला ओरडत होते? म्हणजे काय नाही, जाऊ दे. असं का म्हटलं तो? जागा झाल्यावर कळालं. तसा ह्या प्रपंचात तुम्ही जागे होताल की हा दिसणारा प्रपंच स्वप्नाप्रमाणेच आहे. गेलं तर जाऊ द्या, या जगातले काहीही गेलं, नाश पावलं, जाऊ द्या, खोटं आहे. आणि प्राप्तीच्या वेळेलाही त्याने त्याच वेळेला सावध होता की हे प्राप्त होत असलं तरी खरं नाही. ज्याला मुलं नाही तो म्हणतो मुलं मुलं मुलं. अरे काय खोटी आहेत ते. झाली तरी खोटी आणि नाही झाली तरी खोटी. मग झालेली चांगली का नाही झाली? प्रारब्धात जसं असेल तसं. झाले काय नाही झाले काय, काहीच खोटं आहे. ते म्हणले नाही नाही, मग जमा करून तरी पोरांच्या नावावर ठेवलं असतं ना. तुझी नाहीतच तर तू कोणाच्या नावावर ठेवतो? पोरं तुझी नाहीतच. ह्या याचा अशा डोक्यात भ्रम बसलेला आहे, माझी पोरे आहेत, माझी पोरे आहेत. तर तुझे पोरे नाहीतच. या जगातली सारी मुलं माझी असं तरी म्हण, नाही तर कोणतीच माझी नाहीत असं तरी म्हण. पण ही बुद्धी व्हायला काय लागेल? दत्तोबा, त्यांचं नाव दत्तात्रय आहे ना. आज मी नावाने हाका मारतो सगळ्यांना. काय इथे बसलेत. तर ते असाच भाग आहे तो. आणि हे याच्यासाठी काय करावं लागेल बुद्धीला? बुद्धीमध्ये जो भ्रम बसलेला आहे ना, तो गेला की तो मोकळा झाला. वेदांतशास्त्र सोपं काम करतं आहे, भ्रम घालवतं आहे, काही प्राप्त करून देत नाही. आणि दुःख कशामुळे आहे? भ्रमाने दुःख आहे. माझं कोणीच नाही तर मला प्राप्त, माझ्याकडून काही गेलंही नाही आणि काही येतही नाही, हे ज्ञान प्रकट व्हावं लागेल. मी स्वयंभू पूर्वीपासून सच्चिदानंद ब्रह्मच आहे. पूर्वी होतो, आत्ता आहे आणि नंतर आहे. मी मनबुद्धी चित्त अहंकार नाही, मी शरीर नाही, मी शरीराहून पलीकडे सच्चिदानंद ब्रह्म आहे. हे ज्ञान प्रकट करण्यासाठीच हा विषय चाललेला आहे. तर त्याला आता दृष्टांत एक 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 संगतीने तुम्हाला पुढे येईल. म्हणून चला काय म्हणतायत ऐका. ज्याचा त्रिकाळाबाधित बाध होत नाही त्याला आम्ही सत म्हणतो. ज्याचा बाध होतो त्याला असत म्हणण्याऐवजी सत्ताहून विलक्षण असं. तर या पदांचे अर्थ चांगले लक्षात ठेवा. सत कशाला म्हणतात? ब्रह्माला. असत कशाला म्हणतात? वंद्यापुत्र. दिसणारा प्रपंच कसा आहे? सत असत झालं. न कळायला काय लागतं? दिसणारा प्रपंच कसा आहे? सताहून आणि असताहून विलक्षण. त्याच्यासाठी एक शब्द वापरला, कोणता? अनिर्वचनीय. अनिर्वचनीय. काय अडचण नाही. अनिर्वचनीय शब्दाचा हा अर्थ कळाला आणि हा एकदा कळाला आणि बुद्धीत आरूढ झाला की ठीक आहे. जगात राहायचं कसं हे वेदांतशास्त्र शिकवतं बरं. जगात राहायचं कसं, तर मग त्यांनी सांगितलं की असंच राहा. कोणाचा तिरस्कार करण्याचं काही कारण राहिलं म्हणजे मित्राचा बी नाही आणि शत्रूचाही नाही. खरं तर मित्र आणि शत्रू नावाचे पदार्थच अनुकूल प्रतिकूल ज्ञानाने उत्पन्न होतात. म्हणून कोणीच नाही. तुम्हाला शत्रू हवा आहे का मित्र हवा आहे? दोन्हींच्या पलीकडे. कारण मित्रही कोणाला मित्र करणार आणि कोणाला शत्रू करणार आहे? मी स्वयंभू सच्चिदानंद ब्रह्मच आहे याचा निश्चित म्हणजे निश्चय झाला बुद्धीमध्ये. काही नाही, तो निवांत राहिलेला आहे. म्हणून काय म्हणे ते पहा. तो का म्हणे उगे राहा, जे जे होईल ते पहा. नाही नाही, हे काय
जे जे होईल ते ते दररोज चाललंय का नाही काहीतरी. कोण आजारी पडतंय, कोणाचे पैसे जातात, कोणाचे पैसे येत आहेत, कोणाचे कुठून तरी पैसे जमा होतात एक्स्ट्रा, कोणाचे तरी कुठून तरी जात आहेत. जे जे होईल ते ते पहा. पण हे होतच राहणार, येत राहतील. पण त्याच्यात सत्यत्व हे व्यवहार सिद्धत्व आहे. चला पुढे. वंद्यपुत्राप्रमाणे स्वरूप घेण्यास आम्ही असत म्हणतो, हां पण केवळ स्वरूपवानास हा. सत न म्हणता त्याला मी सत्ताहून विलक्षण असं म्हणतो. बरोबर. आणि सर्पाचा हा बाध होतो म्हणून ते सत नाही, सत्ताहून विलक्षण म्हणतो. आणि रूपवान आहे म्हणून सत न म्हणता असताहून विलक्षण असं म्हणतो. रूपवान आहे आणि बाद योग्य आहे. बाद बी होतो त्याचा, म्हणजे टिकत नाही आणि दिसतो. हे दोन मुद्दे आले. बरोबर आहे. टिकला नाही म्हणून सत नाही, आणि प्रतीतीला येते म्हणून असत नाही. पुढे म्हणून त्याला अनिर्वचनीय असं म्हटलेलं आहे. हा. आणि अनिर्वचनीय शब्दाचा लक्षात आलं का? सगळ्यांना कळतो का विषय? कोणाला कळाला नसेल तर कोणत्या मुद्द्यावर कळाला नाही ते सांगा. फक्त 2च लक्षणं पाठ केली ना, तुम्हाला कळलाच पाहिजे. सत म्हणजे काय, असत म्हणजे काय, आणि प्रपंच कसा आहे, सत असत बस. आणि त्याचंच नाव अनिर्वचनीय झाले. वेदांत शास्त्राचा परिचय झाला एकदा. चला पुढे. 13वी हेडिंगमध्ये सांगितलेले सत्ख्यातीच्या प्रामाण्याविषयी शंका त्यांनी केलेली आहे. बरं झालंय का? हां मग सर्व ख्यातींचा विचार केला. आता असत ख्याती प्रतीती होत नाही असं सांगितले. सर्पाची प्रतीती होती म्हणून असत ख्याती मानलेली नाही, बरोबर नाही म्हणतो. हां बरोबर. क्षणिक विज्ञानवादी म्हणते आकार सर्पाचा आकार बुद्धी धारण करते आणि त्याचा बहुत काल प्रतीती येते म्हणून आज आत्मख्याती सुद्धा बरोबर नाही सांगितलेली. अन्यथा ख्याती. हा. आणि वारुळावर सर्पाची सर्पाच्या सन्मुख त्याची प्रतीती होते किंवा अन्य ठिकाणी प्रतीती होते, पण हे सुद्धा अनुभवाला जुमत नाही म्हणून अन्यथा ख्याती सुद्धा त्यांनी बरोबर नाही म्हणून सांगितलं. अन्याचे अन्य ठिकाणी, वारुळस्थ सर्पाची रज्जूवरील सर्पाच्या ठिकाणी प्रतीती येते असं मानणारा कोण आहे? अन्यथा ख्यातीवाला पहिला, म्हणजे प्राच्य. आणि अन्याचे अन्य रूपाने होते असा नव्याने एक मानतो. पण या दोन्ही ख्यात्या युक्त नाहीत. पुढे जाऊन कोणती ख्याती आली? सर्पांशात ते भयकंपाती सांगितलंय ते सुद्धा बरोबर नाही म्हणून स्मृती आणि अख्याती सुद्धा बरोबर नाही सांगितली. आख्याती सुद्धा बरोबर नाही असं सांगितलं. ज्या 5 ख्यात्यावरती आलत्या ना, पहिली ख्याती कोणती होती? असत ख्याती. दुसरी आत्मख्याती. तिसरी अन्यथा. अख्याती. चौथी. आणि 5वी सत्ख्याती. या वरच्या 4ही ख्यात्या बरोबर नाहीत असा म्हणतो, पण 5व्या ख्यातीविषयी त्याची शंका आहे. चला. सत्ख्याती आणि अन्यथा ख्याती याच्यात सर्पाची जी उत्पत्ती होती ती एक पद्धत एकच आहे, बरोबर. म्हणून त्यांनी सांगितलं. आता मला अशी शंका अशी आली, म्हटला की सत्ख्यातीवाला म्हणतो की महाराज दोन्ही ठिकाणी सर्प उत्पत्ती सारखीच सांगितली तुम्ही, म्हणजे सत्ख्यातीवाला बी मानतो आणि हाही मानतो. फरक एवढाच की तो अनिर्वचनीय मानतो आणि ह्या खरा मानतो. आणि दुसरी एक संगती सांगितली होती की मंद अंधकारादी दोष हे दोन्हीमध्ये बी सारखेच आहेत. मग असं म्हणायचं आहे की मग सत्ख्यातीच मानली म्हणून काय अडचण आहे? खरी अडचण अशी सांगतो तुम्हाला. खरी अडचण अशी आहे, सत्ख्याती मानून तुम्ही समाधानाला प्राप्त झाले का आजपर्यंत? तुमचं दुःख गेलं का? नाही. दुःख नाशाचा उपाय या जगात काय आहे का नाही? लक्षात. सत्ख्याती तुम्ही मानली बी, आणि आजपर्यंत तुम्ही आम्ही कोणती ख्याती मानतोय? हे जगत सत्य आहे म्हणूनच चाललो ना. मग आमचं दुःख का गेलं नाही? तर तुम्ही घाबरलेले आहात, दुःखी आहात. पण मग दुःखी आहात तर या दुःखाचा नाश करणारी अशी ख्याती आम्हाला अपेक्षित होती, आणि ती वेदांतशास्त्राने शोधून दिलेली. म्हणून सत्ख्याती मानून दुःखाचा नाश होत नाही. ते म्हणले असत्ख्याती मानणारे आहेत का नाही? एवढे कथा पुराण सगळी चाललेली आहेत का नाही? एवढ्या शिवकथा, आता महाशिवरात्र झाली की शिवकथा, भागवत कथा, अमक्या कथा, किती 18 पुराणाच्या सगळ्या कथा सांगता येतील तुम्हाला. मग ह्या कथा ऐकल्या तुम्ही तर तुम्ही सुखी झाले का नाही? झाले होते, पण तात्पुरते झाले. कथेत बसल्यावर आनंद होतोय आणि कथेतून बाहेर गेल्यावर
जैसे थे, त्या फुग्यासारखं हवा भरल्यावर फुगतोय आणि हवा बाहेर गेली की झालाच. तीच अवस्था आहे. म्हणजे याचं सुद्धा असं आहे, इतका परमार्थ केल्यानंतर सुद्धा सुखी का दिसत नाहीत लोक. मग परमार्थ तरी चुकीचा आहे असं तरी म्हणा, किंवा फल तरी मिळालं पाहिजे असं म्हणा. ज्याला फल नाही ना तो परमार्थ काय कामाचा. ज्याला फलच नाही तर मग तो परमार्थ तरी काय कामाचा. का नुसताच देवदेव करायचा, नारळ फोडायचे फुकाट 40-50 रुपये. तसे लोक हुशार आहेत, त्या 40-50चा फायदा. म्हणजे भाजीला काय वापरायचं आहे, थांबा म्हणले शनिवार आहे, नारळच फोडून टाकू. कोणाला? मारुतीला नारळ फोडला का भाजीसाठी फोडला. हां, असे लोक हुशार आहेत, बनिले. बाबा म्हणायचे लोक वारकरी बनिले. हां, आणि सडका निघल्यावर देवाला बरंच मोकळे. उदबत्ती लावली तर रुपयाची उदबत्ती लावतात आणि लाखाचं मागतात. असे भारीत का नाही लोक. चला, म्हणून परमार्थ हे काय आहे तो कळेल, म्हणजे कळायला पाहिजे चांगला, आणि संसारही कळायला पाहिजे. म्हणून याच्यासाठी शास्त्राचा जन्म आहे. वेदांत शास्त्र सुखीच करेल, फक्त तुम्ही त्याच्याशी संलग्न राहा. हा अनुभव प्रगटच होईल. आणि प्रगट का होत नाही याच्यासाठी रडा. नाहीतर देवदेव केले तरी बाकीच्या लौकिक देवदेवाने करून त्याचा दुःखाचा नाश झाला नाही. हे सत्य आहे. हां, का अणु मात्र ढळे ना. सर्प काय ढळे ना, संसार दुःख काय जाईना. आणि परमार्थ तर जोरात चाललाय, काय कामाचा. चला, सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती या दोन्ही ख्याती सर्प प्रतीची व्यवस्था सारखीच मांडली आहे. तर मग सत्ख्यातीप्रमाणे सर्प सत्य मानायला काय हरकत आहे, अशी शिष्याने शंका केली. ठीक आहे, झालं. आता वाचा पुढे. श्री गुरु. हां, श्री गुरु हे शिष्य सत्ख्याती एकंदरीत काय शंका आलेली मागची, त्याला म्हणायचं सत्ख्याती मानाय पाहिजे. तुमची अनिर्वचनीय जी ख्याती आहे ती मला एवढीशी पटली नाही अजून, असा प्रश्न आहे. मग आम्ही तुम्हाला पटवून देऊ ना. ऐका काय उत्तर आहे. हे शिष्य सत्ख्याती या अनुभवाच्या विरुद्धच आहे. सत्ख्याती ही अनुभवाच्या विरुद्धच आहे. आता सत्ख्यातीत काय टाकलेलं आहे की एकाच रज्जूच्या ठिकाणी जो सर्प भासला तो सर्प सत्य आहे असा म्हटला तो. मग त्याला म्हटलं की सर्प सत्य दाखवा, किंवा शुक्तीच्या ठिकाणी रजत दाखवा. रजत म्हणजे चांदी, शुक्ती म्हणजे चमकणारी ते जो पदार्थ आहे नदीच्या पात्रात तुम्हाला कुठेही पाहायला भेटतो. त्याच्या ठिकाणी चांदीचा भ्रम झाला तर त्याला विचारलं तिथं चांदी आहे का, तो म्हणतो आहे. आहे तर कुठे गेली, म्हणले तुम्ही ज्या वेळेला तिथं जवळ गेले तो मध्यान्नाला भ्रम होतो. शुक्तीच्या ठिकाणी रजताचा भ्रम मध्यान्नाला, रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम मंद अंधकारात. हे दोन्ही भ्रमाचे कालावधी वेगळे. मग तिथे ज्या वेळेला स्थाणुपुरुष हा बी रात्रीच्या काळात पण थोडासा चांदण्याच्या काळात, तर तिथं सत्य रजत आहे का असं सत्ख्यातीवाद्याला विचारलं. तो म्हटलं आहे. मग ज्या वेळेला आम्ही तिथं जवळ गेलो आणि पाहिलं तर शुक्ती सापडली. तो म्हणले लुप्त झालं. कशात? त्या शुक्तीत गेलं, दडलं ते. अरे शुक्तीत दडलेलं असेल तर मग शुक्तीला आम्ही पेटवून देऊ, अग्नीचा संयोग करू, आणि मग केल्यानंतर त्याच्यात सापडलं पाहिजे का नाही. ते म्हटलं जळून गेलं. जळून जाणार नाही. गंधकादी पदार्थाचा म्हणजे केमिकल्सचा संयोग झाल्याशिवाय खनिज नाश पावत नाही असं विज्ञान सांगतं. मग ते जळायला नाही पाहिजे जर सत्य आहे रजत तर. पण तिथे तिथे काय नाही मिळालं, रजत सापडलं नाही. हां, कोणतं? शुक्तीच्या ठिकाणी सापडलं नाही. तर याच्यावरून हे लक्षात आलं, म्हणजे पडताळाही करून दिला, युक्ती दाखवली बरं का त्याच्यात. युक्तीनेही माणसाला व्यवस्थित कळतं. ते बघा सापडलं का रजत, म्हटले नाही. तसा रज्जूच्या ठिकाणी साप कुठे गेला तर ते म्हटले नाही, लपलेला आहे. लपलेला कशाचा नाहीच आहे त्याच्यात. चला आता तुम्हाला हे सांगतील स्पष्ट करून. हां महाराज एक शंकर याच्यामध्ये काही शब्द वाचताना ना त्याच्यावरती अनुसार आहे, तो अनुसार घ्यायचा किंवा नाही घ्यायचा. कोणत्या ठिकाणी? उदाहरणार्थ खाली शुक्तीच्या भस्मांत
किंवा 3 नंबरचा शब्द आहे शुक्ती देशांत. ते मराठी भाषेमध्ये पूर्वी बरेच ठिकाणी अनुस्वार येत होते आणि नंतर हळूहळू कमी होत गेले, म्हणून बऱ्याच ठिकाणी सापडतात आणि बऱ्याच ठिकाणी सापडत नाही. तर भस्मात असं म्हणतो ना, तर किंचितचा उच्चार होतो नाकामध्ये अनुस्वाराचा, भस्मात असं. पण आपण आता व्यवहारात बोलताना भस्मात असं जर म्हटलं तर नाही होत. तर घ्या, जिथे आहे तिथे घ्या, काय अडचण नाही. आपल्या अर्थावर काय परिणाम होत नाही त्याचा. चला. सत्ख्याती या अनुभवाच्या विरुद्धच आहे. कसे ते पहा. ज्या क्षणी शुक्तीच्या ठिकाणी रजत भ्रम होतो हां, त्याच क्षणी सत्य रजताची तेथे उत्पत्ती होते असं कोण म्हणतं? सत्ख्यातीवाला म्हणतो. पुढे असे सत्ख्यातीवाद्यांचे मत आहे. जेव्हा शुक्ती देशात सत्य रजताची प्रतीती असते तेव्हा जर शुक्तीशी अग्निसंयोग झाला तर उत्तर क्षणामध्ये शुक्तीचा नाश आणि भस्माची उत्पत्ती होईल. तेव्हा रजताच्या निवृत्तीस तर काही साधन नाही, म्हणून निवृत्तीस म्हणजे नाशाला काही साधन नाही. म्हणून त्या शुक्तीच्या भस्मात सत्य उत्पन्न झालेले रजत सापडले पाहिजे. सापडलं पाहिजे. ते तर सापडत जसे नाही. माणसं जाळल्यावर हाडं सापडत सापडतात, तसं इथं शुक्तीला पेटवून दिल्यावर खाली रजत. मग लोकांनी दुसरे धंदेच केले नसते. शुक्त्या गोळा करा, पेटवा. खाली सापडलं चांदी. चांदीचा काय भाव आहे? 3.5 लाख रुपये किलो. 3.5 लाख रुपयावर गेले ना, परत खाली 3 लाखावर आली. लक्षात ठेवत जा. तर 3.5 लाखावर चांदी म्हणजे काय? नुसतं शुक्त्या आणायच्या, जाळायच्या की रजत सापडलं. कशाला त्या गाडी चालवायची न काय? असं झालं असतं का नाही? चला, पण असं होतं नाही. पुढे जर असे म्हणेल की हां अग्निसंबंधाने शुक्तीप्रमाणे रजताचेही भस्म झाले हां म्हणून रजत सापडत नाही, तर हे म्हणणे बरोबर नाही. बरोबर नाही, कारण हे अनुभवाशी जुळत नाही, सापडेलच नाही. म्हणून या तो सत्ख्यातीवाल्याचं मत आधी लक्षात घ्या की सगळ्या पदार्थात सगळ्या पदार्थाचे अवयव राहतात असा तो म्हणतो. पंचमहाभूतांचे सगळे अवयव राहतात. तर अवयव राहतात तर मग त्याच्यात सापडले पाहिजे, पण त्याच्यात सापडत नाही हे नक्की. चला. कारण रजत हा धातू आहे, त्याचे गंधकादी संबंधापासून केवळ अग्निसंयोगाने भस्म होणार नाही. याकरिता भ्रम. गंधक काय माहिती का तुम्हाला? गंधक केमिकल आहे ते. म्हणते गंधकाचा गंधक जर त्याच्याशी संलग्न केलं की बहुतेक ते हा ॲसिड वगैरे त्यातलाच प्रकार आहे तो. पण ते धातूंच्या बरोबर कामं करणारी माणसं त्याचा काय करत असतात? वापर करत असतात. म्हणजे धातू काम करणाऱ्या माणसांच्या जवळ हे केमिकल्स असतात. सोनाराकडं सुद्धा आम्लराज असतं. आम्लराज सोनाराकडं सुद्धा असतं. सोनं विरघळतं त्याच्यामध्ये, माहिती आहे तुम्हाला? तुमच्या जर एखादा अंगठी आहे त्यामध्ये तुम्हाला पॉलिश करून देतो असं म्हटलं आणि त्यांनी त्या अंगठी त्या आम्लराजमध्ये टाकली तर क्षणार्धात तो वरचे बरेचसे अणू काय होऊन जातात? वितळून जातात. आणि मग नंतर ते म्हणजे बघा कशी काय दिसते का नाही चकचकीत. घ्या. वजन कमीच झालं, कारण त्याच्यात काय झालं? ते वितळलं गेलं. ते वितळतं लगेच तात्काळ. तसे हे गंधक, हे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स हे वेगवेगळ्या खनिज काम करणाऱ्या व्यक्तींकडे असतात. याकरिता भ्रमस्तरी शुक्ती देशात सत्य रजत उत्पन्न होते हे म्हणणे बरोबर नाही. बरोबर नाही असा मुद्दा आला. त्याला काय पटवून दिलं? बाबा सत्य मानता येणार नाही, कारण तुझा जो दृष्टांत आहे ना त्या दृष्टांतात सुद्धा बसत नाही. शुक्तीच्या ठिकाणी रजत हे झालंच नाही, आणि झालेलं असतं तर शुक्तीला पेटवल्यावर रजत खाली शिल्लक राहिलं असतं. आता तू म्हणशील की मग तेही जळून गेलं तर गंधकादी पदार्थाच्या संयोगाशिवाय त्याचा नाश होत नाही. पुढे शिवाय एकाच रज्जू शिवाय म्हणजे आधी मुद्दा नंबर दुसरा आला. दुसऱ्या मुद्द्याने पटवून सांगतायत. पहिल्या मुद्द्याने तुम्हाला पटलेलंच असेल, नसेल तर पुन्हा वाचा. आणि आता दुसरा मुद्दा ऐका. शिवाय एकाच रज्जू देशामध्ये कोणास सर्प, कोणास माळ, कोणास दंड, कोणास भुरेशा, कोणास जलधारा अशा रीतीने 10 पुरुषास
जेव्हा 10 पदार्थाचा भ्रम होतो 10 पुरुषास 10 पदार्थ आणि देश किती एकच म्हणजे जो रज्जू आहे त्याचा जो देश आहे म्हणजे लांबी रुंदी तेवढीच. आता त्याच्यात काहींना साप दिसला म्हणजे सर्प. त्याच्याजवळ तो दुसरा मित्र होता त्याचा, ते म्हणला नाही रे साप नाही ही माळ आहे, माळ म्हणजे माला आहे. तो तिसरा जो होता तो म्हणला नाही रे माला बी नाही साप बी नाही, ही मला वाकडं तिकडं लाकूड पडलेलं दिसतंय. लाकडामध्ये बी प्रकार आहेत, असं वाकडे तिकडे लाकडं बी असतात. ते म्हणजे थोडंसं वाकडं लाकूडच दिसतंय ते. ते म्हणलं नाही 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 जमीन फाटलेली, उन्हाळ्याचे दिवस आहेत, जमीन काळ्या रानाला काय पडतात हां, म्हणून तिथं काय झालेले भूरेषा. आता कोण म्हटलं नाही 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 इथून बैल गेलेला आहे. बैल गेल्यावरती बैलाने जे मूत्र टाकलेलं आहे ती कसं दिसतं वाकडं तिकडं. मग ते म्हणले जलधारा आहे. किती झाले बरं, किती झाले? एकाच रज्जूवरती किती पदार्थ भासले? एवढे सगळे पदार्थ भासू शकतात. मग त्याच्यात सापडावेत ना सगळेच, सापडतात का नाही. चला आता इथं काय म्हणतात ऐका. अशा रीतीने 10 पुरुषात जेव्हा 10 पदार्थांचा भ्रम होतो तेव्हा इतक्या सत्य पदार्थाचे अवयव लहानशा रज्जू देशामध्ये राहणे संभवनीय नाही. ऑब्जेक्शन युअर ऑनर. काय ऑब्जेक्शन घेतला? तर इतक्याशा लहान देशामध्ये एवढ्या पदार्थांचे सत्य अवयव राहणं शक्य कळालं. सत्ख्याती सत्य आहे का खोटी आहे? म्हणून जगतात सत्ख्याती मानणं चुकीचं आहे. सत्ख्यातीवाल्याला नाही ना सांग, म्हणजे त्यांनी जे मत मांडलेलं आहे ते खंडित झालं. अहो याच्यात एकाच जाग्यावर एवढे अवयव नाही ना सापडू शकत सत्य म्हणून, हे अगदी नक्की आहे. हे दुसरा मुद्दा आला. चला पुढे. आता वेदांत मतात तर दंडादी शेकडो पदार्थ. हां, आता वेदांत मतात अनिर्वचनीय मानलेले आम्हाला राहायला काय अडचण नाही म्हणतायत. चला. वेदांत मतात तर दंडादी शेकडो पदार्थ अविद्येपासून अनिर्वचनीय उत्पन्न होतात. बिलकुल. म्हणून व्यावहारिक रज्जूची जागा मुळीच अडवीत नाहीत. व्यावहारिक रज्जूची जागा मुळीच अडवली नाही, म्हणजे जागेचा रोधन केलं नाही. आणि जागेचं रोधन न करता पदार्थ प्रतीती येते, याला संगती लागते. म्हणून वेदांत शास्त्राने लावलेली संगती युक्त आहे. पुढे. स्वप्नामध्ये शरीराच्या आत नद्या पर्वतादी शेकडो पदार्थ अनिर्वचनीय उत्पन्न होतात का नाही? दृष्टांत दिला. आता युक्ती वापरायची म्हणले, युक्ती म्हणजेच दृष्टांत आणला. कोणता आणला? स्वप्नाचा. सांगा स्वप्नातले पदार्थांची आई कोण? स्वप्नातल्या पदार्थांची आई कोण? अविद्या. हां, स्वप्नातल्या पदार्थांचे नाव आई कोण आहे? अविद्या आहे. मग ती अविद्या जर आहे तर त्या अविद्येचं कार्य स्वप्न पदार्थ आहे, बरोबर आहे. मग त्या स्वप्नामध्ये किती पदार्थ प्रतीती आली? मी स्वप्नामध्ये रानात होतो, सूर्य उगवलेला होता म्हणजे सूर्याची प्रतीती, शेताची प्रतीती आली, नदी वाहत होती नदीची प्रतीती आली, बाकी सगळे पदार्थ मी पाहिले. एक सुंदर मंदिर होतं, ते मंदिरही मी स्वप्नात पाहिलं आहे ना. आणि मुलं खेळत होती तेही पाहिली. सगळं काही पाहिले. मग हे सगळे पाहिल्यानंतर म्हणजे ते म्हटले एवढ्या पदार्थांना राहण्यासाठी किती जागा लागेल? एवढे पदार्थ राहिले म्हटलं. आता सूर्य नाही का, जमीन, पर्वत यांना जागा किती लागेल? आता आपण हा सूर्य पाहतो, बरोबर आहे. सूर्य उगवलेला पाहिला, हे मंदिर पाहिलं, हे तुम्ही आम्ही सगळे बसलेलो पाहिलं, सगळे बसलेले झाडं झुडपं असे. किती जागा लागली? पुष्कळ जागा लागते. म्हणून तर ह्याची पार गुंठ्यावर किंमत आली. ज्यावर 500 स्क्वेअर फूट का आहे ना, आम्हाला घर बांधायचं आहे, एखाद्याला काय करावं, आम्हाला पैसे नाही, थोडी जागा. पण स्वप्नातलं घर बांधायला किती स्क्वेअर फूट घेणार? मग 500च्या जागा एखादा गुंठा तरी घ्यावा का नाही त्याने? स्वप्नात एकच गुंठा घेतला का किती बी घेतली? जागृतीत गुंठ्यावर आले तुम्ही, आणि स्वप्नात ते म्हणले हे अख्खे विश्वची माझे घर. पण हा स्वप्नात अनुभव नाही आला तुम्हाला. स्वप्नात सुद्धा गुंठ्यावरच खरेदीला गेली, कारण जे जागृतीतलं जे वासना होती तीच घेऊन स्वप्नात गेले. ते म्हणले आम्हाला इथं जागा मिळेल का हो, प्लॉट आहे का?
लगेच तिकडून एक जण आला, तो म्हटलं आहे आपला विकायला. ते म्हटले काय घेणार, म्हटले काय तुम्हाला देणार. ते म्हटले असं. बरं झालं म्हटले तुमच्यासारखा देव पावला. असं कोण म्हटला, तो स्वप्नात. आणि त्यांनी 1 गुंठा चक्क विकत घेतलं. कुठं? बरोबर का नाही? जागा झाल्यावरती तो म्हणतो अख्खं स्वप्नच माझं होतं आणि काय गुंठाभर घेत होतो. तसे तुम्ही जागे होताल त्यावेळेला हे जगत घेताल, गुंठा नाही घेणार. जागा झाल्यावर गुंठा नाही राहिला तर जगत झालं. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हां, तर ज्या वेळेला ह्या पण जागा झाला तर, नाहीतर. आणि गुंठ्यावर घ्यायचं म्हटल्यावर परत 7-12 आला, त्याच्यात अतिक्रमण आलं. ते म्हटले घेतलं होतं पण दुसऱ्यांनी घातलं. दुःख आहे का नाही हो याचं? हा दुःख का भोगतो तो? तर तो गुंठ्यावर आला म्हणून. जो गुंठामंत्री झाला तो दुःख्यावर येणारच. मग तो व्यापक झाला, गेलं ना सगळं. आणि हे ज्ञान कसं प्रगट होईल? तर हे जे खोटं आहे त्याला खोटं म्हणून स्वीकारा आणि खरं आहे त्याला खरंच माना ना. तुम्ही खोट्याला खरं मानताय आणि सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची झाली थोरी. तुकोबराय म्हणतात अहो जे खरं आहे ना हे झाकलं गेलं आणि काय झालेलं आहे, खोट्याचा पसारा तयार झालेला आहे. चला पुढे ऐका. स्वप्नामध्ये शरीराच्या आत नद्या, पर्वतादी शेकडो पदार्थ अनिर्वचनीय झाले का नाही? नद्या, पर्वत स्वप्नात सगळे तयार झाले. हां, आणि त्याच्यामुळे छातीवर लोड आला. एवढे पदार्थ, आदिनाथ महाराज एवढे पदार्थ म्हटल्यावर छातीवर लोड येणार का नाही? आला का तुम्हाला? नाही, उलट खुशाल त्याच्यामध्ये राहिले. अनुकूल होते तर आनंद भोगला आणि प्रतिकूल होते तर दुःखही भोगलं. पण जागे झाले तेव्हा अनुकूल सुखही नव्हतं आणि प्रतिकूल दुःखही नव्हतं. दोन्ही होरून वेगळा. तसाच प्रकार आहे. हा देह पडला, मृत्यू येईल आणि मृत्यू आल्यानंतर तुम्ही पुन्हा वासनामय राहताल तर पुढच्या जन्माला जाताल, नवीन शरीर मिळेल आणि पुन्हा दुःखाची परंपरा जागची जाग्यावरच राहील. हे ज्ञान फक्त मानवी शरीरातच प्रगट होईल. आता नंतर दुसरा जन्म मला बी आता झाडाझुडपाचा मिळाला तर काला इथं जरी माधवनगरमध्ये जन्माला आलो आणि झाड होऊन आलो, पाठ कळेल का मला? हां, नाही कळणार ना. काय कारणच नाही ना. कारण ते आधी ते मानवी शरीराचंच ज्ञान प्रगट करून घ्यायला पाहिजे होतं आणि तिथंच मुक्त व्हायला पाहिजे होतं. पण तिथून त्याच्या अवदसा आठवली त्याला प्रपंच करायची आणि त्याला ते सगळं त्या व्यवहारामध्ये तो इतका तल्लीन झाला. आता काय करू? त्याच्यात नीट बी राहत नाही. ते राहताना जीव आहेत ना ते आकृष्ट बुद्धीने राहतात आणि प्रचंड दुःखी राहतात, तरीसुद्धा दुःखाचा छंद सोडत याला काय म्हणावं यांना? दुःखी आपण दुःखी आहो ह्याच्यावर उपाय तरी काढला ना. मग ह्याचा उपाय काय आहे? प्रपंच हा दुःखावरचा उपाय नाही. कितीही केला तरी तो दुःखच देईल. मग याच्यावरचा एकमेव उपाय शास्त्र श्रवण आणि शास्त्र श्रवण करून मी माझी बुद्धी बदलणं आणि जे आहे तसं स्वीकारणं. जो जे आहे तो स्वीकारतो तो मनुष्य सुखीच आहे आणि तो त्याला नाकारतो कारण ते परिस्थिती त्याला तशी करते. तुम्ही कितीही विचार करा, जे होणार आहे ते होणारच आहे. वाकडं होणार, तिरकं होणार, सरळ होणार. का हा विनाकारण फुशारकी सांगत होतो, मी करतो मी करतो, मी असं केलं, तो काही केलेलं नाही. चला. स्वप्नामध्ये शरीराच्या आत नद्या, पर्वतादी शेकडो पदार्थ अनिर्वचनीय उत्पन्न होतात, पण त्यास आत जागा नाही असे होत नाही. आज जागा नाही असं नाही. अजून किती बी मावलं जातं कारण सगळे कसे राहतात? अनिर्वचनीय. आणि अनिर्वचनीय पदार्थ हा जागेचा रोध करत नाही. त्याचं वजन बी होत नाही, जड वाटत नाही. चला. किंवा त्याचे ओझेही वाटत नाही. हां, ही अडचण निवृत्त होण्याकरिता सत्ख्यातीवादी रज्जूचे ठिकाणी उत्पन्न होणारे पदार्थ जागा अडवित नाहीत व त्यास वजनही नसते असे म्हणेल, बरोबर. तर त्या दंडाधिकांना सत्य म्हणणे विरुद्ध आणि निष्फळ होईल. बरोबर. आणि दंडाधिकांची प्रतीती मात्र होते. बरोबर. त्यांच्यापासून दुसरे कोणतेही कार्य होत नाही. होतं का?
कार्य होतं का? मिथ्या पदार्थापासून कुठलं कार्य झालं? कोणतंच नाही. हं. त्यांच्यापासून दुसरे कोणतेही कार्य होत नाही असे म्हणेल तर अनिर्वचनीय ख्यातीचेच मत सिद्ध मग नाही. आता असं जर मांडलं की कार्य होत नाही तर मग आम्ही तेच सांगतो ना तुम्हाला, कार्य होत नाही. रज्जूवर साप भेटल्याने कोणाला चावला का म्हणून कार्य झालं नाही. किंवा खोटा पदार्थ दुसरा घ्या, मृगजळ भासलं, मृगजळ भासल्यामुळं एखादं भिजावणं झालं का? नाही. शेतात म्हणले ह्या आजच्याला बरंच झालं म्हटले, मृगजळ भासल्याने, तळं भासल्याने भिजवणूक झाली. उन्हाळ्याच्या दिवसात तर नेमकं पाणी कमी पडते. ते म्हटले तेवढं भिजवून झालं. ते म्हटले काय नाही, तिथं गेलं आणि पाहिलं तर काय साक्षी जाग्यावरच आहे, म्हणजे कार्य झालं नाही. खोट्या पदार्थापासून कार्य उत्पत्ती होत नाही. चला. शिवाय आणखी प्रबल दोष असा आहे की ब्रह्मस्थली दिसणारा पदार्थ सत्य असतो असे मानले तर मृगजलाने भूमी ओली झाली पाहिजे. मृगा काय म्हणले? ओवी काय? भूमी तिमे. मृगजळाचे ओलांशे काय? भूमी तिमे. हां एरवी हां काय? मृगजळाचे ओलांशे भूमी तिमे. हां तेव्हा त्याच्यामुळे काय जमीन ओली होते का? तेव्हा मृगजळामुळं जमीन ओली होत नाही, म्हणून कार्य होत नाही. प्रबल दोष आहे. मग दुष्काळ केव्हाही पडणार नाही किंवा स्वच्छ केलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यावर आता अजून एक दृष्टांत आलाय, तुम्हाला बहुतेक माहीत नसतील, पण इथे जो दृष्टांत आलेला आहे त्यात गुंजाचा. गुंजा माहितीत तुम्हाला? लाल असतात आणि काळ्या असतात. आपण आणल्या होत्या ना नाना? गुंजा नाही आणल्या? हां मला आणलेल्या होत्या, आमच्याकडे होत्या सुद्धा. तर एका ठिकाणी असा लाल म्हणजे अग्नीसारखी लाल, लाल म्हणजे नुसती लाल नाही ती. आणि कापसावर जर अशा टाकल्या तर काळ्या आणि लाल असल्यामुळे काळा म्हणजे विस्तव, आणि वर लाल म्हणजे त्याच्यात लाल म्हणजे विस्तव, आणि काळा म्हणजे त्याचा खालचा जळालेला भाग असं वाटतं. आणि त्या कापसावर टाकल्या अशा गुंजा तर कापूस पेटलेला दिसतो. बरोबर आहे? म्हणून कापूस पेटलेला असेल तर गुंजामुळं काय व्हायला पाहिजे? हा दृष्टांत आहे बरं का. तर कापूस जळायला पाहिजे का नाही? तुम्हाला भ्रम तर झाला का नाही अग्नीचा? पण कापूस जळाला का नाही? म्हणून ब्रह्मस्थली कार्य उत्पत्ती होत नाही. लक्षात आलं? गुंजा असतील ना तिकडे? हां रानात असतील, तिकडून घेऊन या गुंजा दाखवाय लोकांना. शहरातल्या लोकांना गुंजा माहीत नसते. चला. मग दुष्काळ केव्हाही पडणार नाही किंवा स्वच्छ केलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यावर लाल भडक रंगाच्या गुंजांचा पुंजका ठेवला तर त्या ठिकाणी आमच्या मताने अग्नीचा भ्रम होतो. बरोबर आहे. तो अग्नी जर सत्य मानला तर तो कापूस जळून गेला पाहिजे. बरोबर. तो जळत नाही म्हणून सत्ख्याती मत असंगत आहे. बरोबर आहे. सत्ख्याती मत कसं आहे? असंगत आहे. शिवाय आणखीन एक मुद्दा आलाय पुढचा, कोणता आहे ते ऐका. शिवाय दोषयुक्त कारणापासून उत्पन्न होणारा पदार्थ फक्त त्या दोषवानास दिसतो, सर्वाला दिसत नाही. साप जर रज्जूवर साप दिसला तर तो साप पाहणाराला सापच दिसतो, दुसरे पदार्थ दिसत नाही. दुसऱ्या माणसाला त्याचाच पदार्थ दिसतो, साप दिसत नाही. जर किती दोष आले हो? एवढे सगळे दोष आले. या दोषाने काय खंडन केलं? सत्ख्यातीचं खंडन केलेलं आहे. चला. जर तो व्यावहारिक सत्य असेल हा तर घटाधिकाप्रमाणे सर्वांस दिसला पाहिजे. बिलकुल. आणि दोषापासून उत्पन्न झालेले पदार्थ अग्नी किंवा जल यांचेपासून दाह किंवा शीतलता होत नाही. दाह म्हणजे अग्नीपासून दाह आणि जलापासून शीतलता. म्हणून असे पदार्थ सत्य मानणे बरोबर नाही. बिलकुल. भ्रमामध्ये उत्पन्न झालेले सत्य पदार्थ सर्वांनाच दिसत नाहीत, ते स्थानाचा रोध करीत नाहीत. सर्वांना दिसत नाहीत, स्थानाचा रोध करत नाहीत, किंवा त्यांच्यापासून कोणतेही व्यावहारिक कार्य होत नाही. हा सारांश स्वरूपामध्ये दिलं त्यांनी. पहा, त्याच्यापासून कोणतं कार्य घडत नाही आहे ना. स्वप्नात सोनं खरेदी करायला गेले सोनाराच्या दुकानात, बरोबर आहे. पैसे दिले आणि सुवर्ण घेतलं तुम्ही, बरोबर आहे ना. सुवर्ण घेऊन आनंदितही झाले तुम्ही. कार्य घडलं का नाही? स्वप्नात घडलं. जागा बी दिसली का नाही? स्वप्नात सोनाराचं दुकान, तुमचं घर, जागाही दिसली. म्हणजे जागाही दिसली आहे ना,
स्वप्नामध्ये सोनारही दिसला म्हणजे व्यवहारही सिद्ध झाला आणि तुम्ही दागिना घेतला हे कार्यही बी सिद्ध झालं. हे झालेल्याचा भ्रम होतोय. वास्तविक ज्या वेळेला जागे झाले तेव्हा सोनार नाही, दागिना नाही आणि जो घालणारे होते ते तुम्हीही नाही. या त्रिपुटीचाच बाद झाला. सगळीच त्रिपुटी उडाली का नाही? म्हणजे मग व्यवहार झाला होता हे म्हणणं सुद्धा कशासाठी झाला होता म्हणावं. किती जगत होऊन गेले, किती युग होऊन गेले आत्तापर्यंत. झाली म्हणण्याला अर्थच काय? जर खोटी असतील तर झाली असं का म्हणावं. स्वप्न किती पाहिली? अनेक पाहिली. काय त्याचा उपयोग आहे? तसे मागं युग बी अनेक झाली, जन्मही अनेक, सारेच खोटे येतो. म्हण मुख्य जे एक चैतन्य खरं आहे ते आजही खरं जागची जाग्यावर आहे. आणि ते फक्त काय होतं आहे, अविद्येच्या संसर्गात येऊन शरीर धारण करत आहे. हे शरीराला यायचं ज्यामुळे सरतं त्यालाच आत्मज्ञान ब्रह्मज्ञान असं म्हणतात. त्याला कळालं की ते पुन्हा शरीर घेत नाही. म्हणून इच्छेची आत्यंतिक निवृत्ती होते. आत्मज्ञान झालं ना की त्याला इच्छा नाही राहिली. काम नाही झालो पायी रिकामा. तुकोबराय म्हणतात तसं. काय काम नाही राहिला. काम का नाही राहिला? काम त्याला म्हणायचं जो सत्यत्वाने आधारित काम वेगळा आहे आणि बाधयोग्य काम असा एक आहे. जसं निवृत्तीनाथांनी मांडी खायला मागितली मुक्ताईला, बरोबर आहे. याला कामही म्हणायचं का? नाही, याला काम नाही म्हणत तर तो बाद आहे. कारण त्यातलं वर्म माहिती आहे त्यांना. हा ती एक लीला आहे. तर ते एक केवळ असं ते दिसताना काम दिसतो पण तिथं काम नाही. आणि त्याच्याच जाग्यावर एखाद्या काय म्हणतात त्याला, रसज्ञ, खाणारा रसज्ञ जो असतो ना, ज्याला काही माणसं असे आहेत ना त्यांच्या चवीसाठी जगतात. हे नाही झालं की हे नाही चांगलं झालं, हे लय भारी झालं, हे लय, ह्याच्यासाठी जगणारी काही खास लोक आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून जर खराब पदार्थ झाला तर त्यांना लगेच निराशा आणि चांगला झाला की आनंद. या दोन्ही गोष्टी सतावतात ना त्याला. मग निवृत्तीनाथांना सतावल्या का? नाही. तर तो हा भाग असा आहे तो. चला, भ्रमामध्ये उत्पन्न झालेले सत्य पदार्थ सर्वांना दिसत नाही. ते स्थानाचा रोध करीत नाही किंवा त्यांच्यापासून कोणतेही व्यावहारिक कार्य होत नाही. अशा पदार्थात सत्य म्हणणे विद्वानास हास्यास्पद आहे. तुम्ही विद्वान झाले ना सगळे, तुम्हाला सगळ्यांना कळालं. अशा रीतीने सत्ख्यातीवाद अत्यंत निर्युक्तिक आहे म्हणून सर्वथा त्याज्य आहे आणि अनिर्वचनीय ख्यातीच आदरणीय आहे. जी व्यास महर्षींनी, शंकराचार्य, माऊली ज्ञानोबा, सगळे साधू संतांनी अंगीकार केला ती अनिर्वचनीय ख्याती चांगली आहे, युक्त आहे. आता 14वे हेडिंग येतं आहे की मिथ्या पदार्थास का हो म्हटले असू द्या पण हर्षविषाद का होतात. मिथ्या पदार्थापासून हर्षविषाद का होतात. हर्ष म्हणजे आनंद आणि विषाद म्हणजे का होतं हा विषय नंतर घेऊ. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल विठ्ठल.